घेण्यासाठी सोमेश मी येतो काही वेळासाठी तुला थांबवतो। यशोमती ठाकूर सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जॉइन झालेले आहेत। यशोमतीजी स्वागत आहे आपल्या एबीपी माझावर। ज्या प्रचंड वेगाने घडामोडी घडतायत विशेषतः दुपारी 3 वाजल्यानंतर आता सोनिया गांधी बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याचं दिसतंय। थेट व्हिज्युअल्स तिथली आपण बघतो आहोत। कसं पाहताय तुम्ही दिल्लीमध्ये घडणाऱ्या या घटनांकडे? अतिशय गर्विष्ठ आणि एकदम गुरमिनी हे लोक चालतायत। हॅलो, बरं, अतिशय गर्विष्ठ लोकशाहीच्या मार्गाने आपण ज्या वेळेला चालत असतो त्यावेळेला निदर्शनं, प्रदर्शनं आणि आंदोलन हे होणारच ना। पण ही कोणची पद्धत आली? विद्यार्थी आलेला आहे तिथे जबाब विचारतोय तुम्हाला आणि तुम्ही जबाब देण्याच्या ऐवजी तुम्ही लाठीचार्ज करतात। विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी आंदोलन करतायत तर त्यांना ज्या प्रकारे घसीटलं ही कोणची पद्धत आहे? ज्या प्रकारे त्या महिला पोलिसनी प्रियंकाजींना पकडलं ही कोणची पद्धत आली? निश्चितपणे यशोमतीजी मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारेन, मात्र त्यापूर्वी सचिन पायलट यांची महत्त्वाची लाईव्ह प्रतिक्रिया येते ती आपण आधी ऐकूया। मुझे लगता है कि जिस प्रकार से कल युवाओं के साथ, छात्रों के साथ बर्बरता की गई वो उसकी हम सब भर्त्सना करते हैं, लेकिन इतनी बड़ी तादाद में पुलिस का लाठीचार्ज होना, छात्रों को घायल करना, उन पर आक्रमण करना, उन नौजवानों की बात सुनने की बजाय पुलिस और सरकार ने एक ऐसा चेहरा दिखाया जो किसी को भी कबूल नहीं है। और आज जिस प्रकार से राहुल गांधी जी को जबरदस्ती देश के प्रतिपक्ष के नेता को जबरदस्ती उठाया गया, और सवाल ये उठता है कि जिस प्रधानमंत्री कार्यालय की सड़क का नाम बदला उसको लोक कल्याण गया है। लोक कल्याण के लिए राहुल गांधी जी वहाँ बैठे थे, तो प्रधानमंत्री जी को, भारत सरकार को चाहिए था कि शिक्षा मंत्री का इस्तीफा लें, जिन बच्चों पे एफआईआर की है एफआईआर वापस करें और नीट और पेपर लीक को लेकर संसद के अंदर बयान दें और पूरे देश के सामने खुलासा करें कि जो बड़े मगरमच्छ करप्शन कर पेपर लीक कराते हैं उनके खिलाफ क्या कार्रवाई करेंगे। बल्कि हुआ ये कि तमाम नेताओं को, राहुल गांधी जी को, प्रियंका जी को, हमारे बहुत से साथियों को आज जेल में बंद कर दिया। ये लोकतंत्र के लिए काला दिवस है। मुझे लगता है कि स्वयं प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, पूरी भारत सरकार को सामने आके देश को समझाना पड़ेगा कि लोकतंत्र में अपनी बात रखने का, हड़ताल करने का, धरना करने का जो अधिकार है उसको वो क्यों छीनना चाहते हैं। आज देश भर में आक्रोश है, समूचे भारतवर्ष में पूरी जनता, पूरा विपक्ष एकजुट होकर नौजवान की लड़ाई लड़ रही है। सर, किसी से बातचीत हुई? राहुल गांधी से संपर्क हुआ? किस बातचीत हुई आपकी? जिस प्रकार राहुल गांधी जी को जबरदस्ती घसीटा नेता प्रतिपक्ष, कई बार के सांसद। तर सध्या जी दृश्य स्क्रीनवर आपण बघतो आहोत ती आहेत राहुल गांधी यांना ज्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तिथली। प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये सध्या नेण्यात आलेलं आहे। अर्थात यांना अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। पुढची प्रक्रिया काय असेल यावर सगळ्यांचं लक्ष असणारच आहे। मात्र सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे आणि अक्षरशः आडवं पडून त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत आणि सरकार विरोधी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय याच्या क्षणाक्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। ज्या प्रकारे सध्याची दृश्य आपण बघतो आहोत, एकीकडे सोनिया गांधी पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत, ज्या पोलीस स्टेशनला प्रियंका गांधी यांना नेण्यात आलेलं आहे। तर दुसरी जी दृश्य आहेत ती दृश्य आहेत राहुल गांधी यांना ज्या ठिकाणी पोलिसांनी नेलंय त्या ठिकाणाची। त्या ठिकाणी छत्रसाल स्टेडियम परिसरामध्ये सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे दुपारी 3:30 वाजल्यापासून पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर जे आंदोलन होतं ते आंदोलन आता वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसतं आहे। छत्रसाल स्टेडियमवर राहुल गांधींना पोलिसांनी नेलेलं आहे। पुढची नेमकी त्यांना औपचारिक समज देऊन त्यांना सोडून दिलं जातं की इतर काही प्रक्रिया, इतर काही मार्ग पोलीस अवलंबतात याकडे सर्वांचं लक्ष असणारच आहे। मात्र हे सगळं घडण्यापूर्वी देखील आंदोलन मात्र काँग्रेसचं थांबलेलं दिसत नाही। काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे छत्रसाल स्टेडियमवर।